नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एका ठिकाणी आलो. कुठे आलो आपण? कुडल संगमला आलो. तर आम्हाला वन डे ट्रिपसाठी एक जागा पाहिजे होती. तर सोलापूरच्या जवळ साधारण एक 40 किलोमीटर अंतरावर आहे कुडल संगम देवस्थान. इथं दोन नद्यांचं संगम होतं, सेना आणि भीमा नदीचं. तर या जागेविषयी खूपदा ऐकलं होतं, पण आता पहिल्यांदाच आम्ही आलो इथं. तर ह्या भाच्य कंपनीला कुठंतरी आम्हाला घेऊन जायचं होतं. तर या दिवसाचा आजचा एक दिवसाचा प्लॅन आहे आमचा. हा जगातला एकमेव बहुमुखी लिंग आहे असं इथं लिहिलेलं आहे. तर याच्यावर बघा ना, पूर्ण चेहरे कोरलेले आहेत. ह्या दगडाला शेप दिला, दगडावर दगड ठेवले, नंतर मोठा दगड एकदम आणून ठेवला. सिमेंट कुठं दिसत नाही. हा काय काय पिलर असतील बघा, फंड म्हणजे तिथपर्यंत असेल की. हो, सिस्टीम आहे ना, ह्याला हेमाडपंथी. आणि कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेलास ना, गाभाऱ्याला आधी बघायचं. गाभारा म्हणजे आतमध्ये जे आहे ना ते गाभारा. प्रत्येकाचं हे असं असतं, कमळ प्रत्येक ठिकाणी असं असतं. म्हणजे बघण्याचं जे आपल्याला बघायला पाहिजे ना, हे बघायला पाहिजे की नेमकं वेगळं काय. काय मस्त सीन झालेला आहे. आता सूर्योदय झालेला आहे. एक हलकीशी थंडी वाजते वातावरणात. अरे पायऱ्या किती हे आहेत, ह्या आकुड आहेत एकदम. होय का नाही? एक पायरीचं हा, छान दिसतंय की. सापडलं तो ओळखला गेलता. काय झालं? काय सापडलंय? मला माहिती या मंदिराचं एक काय माहिती आहे, बघते बहुतेक ती आहे ना, ती भीमा नदी आहे. आणि इकडून जी आली आहे ती सीना नदी. ही सीना नदी ही. आणि इथं ह्या दोन नदीचा संगम आहे. बरोबर संगमच्या ठिकाणी मंदिर आहे. अरे गणपतीची मूर्ती आहे ना, हे दगडातच घडवलेली, सेपरेट आणून बसवलेली नाही. सेपरेट आणून बसवल्यासारखी वाटते मूर्ती. कसली डिझाईन आहे? अरे भाई साहब, काय मस्त आहे. वाव, इथलं मस्त आहे. अच्छा, हा, अँगल पण मॅच होत. आणि ती बरोबर म्हणजे असं असं इकडे गेलं तर तिकडे दिसणार, तिकडे तसं दिसतंय. होय रे राज, मूर्ख लोकांची कमी नाही आपल्याकडे. ते बघ नाव कशी लिहिलेलं. काय म्हणायचं यांना, किती वर्ष जुनी वास्तू आहे ही जतन करायला पाहिजे. तर याच्यावर नाव लिहून गेलेत. पण किती आकार किती छान आहे बघ की, असं गोल 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 असं. आणि दोन्हीकडचे सेम गोल आहेत दोन्हीकडे पण. हमारा नेता कैसा हो? श्री श्री कमान
वरदून बघ काय श्री एकदम परफेक्ट. तू माकडासारखं चढतो रे. ते मागच्या मी देतो हनुमान ते काय रामाच्या मागे पहिलं येणं होतं. पहिला नंबरचा फोटो येत होता. मंदिराचं विशेष काय वाटतं? मंदिराचं विशेष 2 सर्प आहेत. एक साईडला इकडं महादेव आहेत, पलीकडं कृष्ण आहेत. एका ह्या ढाच्यामध्ये 2 देव आहेत आणि 2 नाग आहेत, जे दोन्ही शेषनागचं दर्शन विशेष आहे. कारण सेपरेट दर्शन करतो ना आपण, तिथं दोन्ही एकत्र करताना पूर्वी भजन असंच केलंय. इकडचं जे स्लॅब वर जे काढलेल्या मूर्ती आहेत ते महादेवाचं प्रतीक आहे. म्हणजे ते नृत्य करतात ना, त्याची शैली आहे इकडे. आणि तिकडे पलीकडे श्रीकृष्णाचं त्यांनी हे केलं, सेक्शन वाईज केलं. इकडे श्रीकृष्णाच्या मूर्त्या जरा जास्त आहेत, होय की नाही? हा 3 दिसल्या. 3 आहेत. आणि महादेवाची पण आतमध्ये पण श्रीकृष्णाचीच आहे की मूर्ती, हा तिकडं जरा थोडी तुटलेली आहे ती. तिथे एक, इथे एक. आणि समोर साक्षात शंकर भगवानची मूर्ती दिसली. म्हणजे शिवलिंग वेगळं आणि ती जी मूर्ती आहे ना, शंकराची साक्षात मूर्ती आहे ती. खाली जी सेंटरला मूर्ती आपण बघितली ती. दोन्ही साईडला नाग आहेत आणि डमरू त्रिशूळ घेऊन, म्हणजे महादेवाचं साक्षात रूप. असं कुठं बघायला नाही भेटत आपल्याला. जिथं तिथं आपण पिंड बघतो. कसं वाटलं श्रीहर्ष तुला? एकच नंबर. काय महादेव वेगळे काय वाटलं? एकच नंबर. ओके. मला तर सगळ्यात जास्त ती असंख्य मुख काय बहुमुखी लिंग लिंग. 359 असं म्हण. म्हणजे ते वातावरण तसं ऑसम होतं सकाळ सकाळी. मंदिर बघायला पण असं मजा वाटली. त्यामुळे तुम्ही पण या इथे बघायला. वातावरण खरंच भारी. चांगलं आहे मंदिर एकदम. जुनं होतं ते कृष्णाचं ते दाखवलेलं त्याच्यात, ती भारी वाटलं. 7:15 वाजले. कृष्ण पण आणि ही पण चांगलं होतं. मंदिर खूप जुनं असल्यामुळे पाहायला पण चांगलं वाटलं आणि बाहेरचा व्ह्यू पण भारी होता. हाय हॅलो. काय तर खायला मागते, काय तर आणायचं होतं खायला. तुम्ही पण का नाही? अरे ती साप खाते, साप घेऊन यायचं. नदीच्या पलीकड तिकडं कर्नाटक आहे. श्री, नदीच्या पलीकड कर्नाटक, अलीकड महाराष्ट्र. पाण्यावरची कुठे कर्नाटक मध्ये पक्षी? हा ते पक्षी कर्नाटक मध्ये. तर वन डे साठी हा स्पॉट खूप मस्त आहे बरं का. इथं मंदिर परिसर आणि नदीचं संगम सुंदरच आहे. आणि सकाळी जर तुम्ही आलात तर सकाळच्या वातावरणामध्ये मंदिर तर अजूनच प्रसन्न वाटतं. म्हणून अर्धा दिवस किंवा 1 दिवसासाठी खूप चांगला स्पॉट आहे हा व्हिजिट करायला. शंकराचं महादेवाचं दर्शन होतं आणि एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्तपैकी सकाळ जाते.